एकाने लिस्ट तयार ठेवली दिवाळीची, म्हणजे काय खरेदी करायचे. आता सध्या काहीतरी फटाक्यांचे आहे, कपड्यांची आज उद्या बनवेल म्हणे. पण ह्याच्यावरनं ना मला एक गोष्ट आठवली. माझे बाबा शुगर फॅक्टरीत कामाला होते. सीझनल परमनंट, म्हणजे जेव्हा ऊस सीझन चालू असायचा तेव्हाच ते कामावर जायचे, इतर वेळी ते घरी शेती करायचे. आणि त्यांचा दिवाळीत ना बोनस यायचा, एक 1,500-2,000 रुपये बोनस यायचा. एक वेळ काय झालं होतं ना, म्हणजे अगदी भाऊबीजच्या आदल्या दिवशीपर्यंत बोनसच आला नव्हता, म्हणजे पैसेच आले नव्हते. मग पैसे नाही आहेत तर कपडे नाही ना. आम्हाला लक्ष्मीपूजन पाडव्याचं एवढं कुतूहल नव्हतं तेव्हा. भाऊबीजला कपडे चांगले भेटले पाहिजे. आणि मला आठवते आम्ही पलीकडच्या सतीश मामांच्याकडून म्हणजे उसने पैसे घेऊन मी आणि भाया, म्हणजे संध्याकाळी 7-7:30 वाजता असेल, 8 वाजता अंधार पडल्यावर दामोदरच्यात कपडे घ्यायला गेलो होतो. त्यांच्याकडून घेतले, नंतर त्यांना आम्ही पैसे दिले, पण तेव्हा त्यांच्याकडून घेतले. मला वाटतं एक 270 रुपयाचा काहीतरी मला एक फ्रॉक घेतला होता. म्हणजे मला चांगली मेमरी चांगली असल्यामुळे मला चांगल्या गोष्टी आठवतात. पण ती गोष्ट मला आठवून गेली आत्ता. आता मुलांचं कसं आहे ना, म्हणजे पैसे कुठून येतात, किती येतात, काही यांना काही नाही पडलेलं. म्हणजे आम्हालाही तेव्हा कळत नव्हतं बरं, आपण उसने घेऊन म्हणजे कपडे घेतो असं काहीच कळत नव्हतं. पण नाही, आम्हाला ड्रेस पाहिजे बस एवढंच माहिती होतं. पण आता ह्या लिस्ट बघितल्या की आठवण येते त्याची.